एकदा श्री संत तुकाराम महाराज लाल मिरच्या विकण्यासाठी एका गावात जातात. तिथे जाऊन ते एका पारावर बसून आपली सतरंजी टाकून त्यावर मिरच्या टाकतात आणि मिरच्या विकायला सुरू करतात. काही वेळातच त्यांच्या मिरच्या विकत घ्यायला गर्दी जमा होते. एक माणूस येतो आणि तुकारामांना म्हणतो, कशा दिल्या मिरच्या? तुकाराम म्हणतात, तुम्हाला जे भाव द्यायचा आहे ते द्या आणि घेऊन जा. तो माणूस मोजमाप झाल्यानंतर तुकारामांना म्हणतो, अजून थोड्या टाका ना मिरच्या. त्यावर तुकाराम म्हणतात, तुमच्या हाताने घ्या, जेवढ्या घ्यायच्या आहेत तेवढ्या. हे असे तुकारामांचे शब्द ऐकून त्या माणसाला वाटले की तुकाराम त्यांची थट्टा करत आहेत का हे बघण्यासाठी त्याने अजून थोड्या मिरच्या घेतल्या. पण तुकाराम त्या माणसाला एक शब्द देखील बोलले नाही आणि तो माणूस गावात मिरच्या घेऊन गावात गेला आणि सर्वांना ही बातमी दिली की गावात तुकाराम नावाचा मिरच्यांचा व्यापारी आला आहे आणि तो बेभाव मिरच्या विकत आहे आणि मोजमाप झाल्यावर देखील अजून वरून मिरच्या देत आहे. हे बातमी कळताच सारा गाव तुकारामांच्या मिरच्या विकत घेण्यासाठी आले. सर्व लोकांनी तुकारामाच्या या भोळ्या भाबड्या प्रेमळ मायाळू स्वभावाचा फायदा घेऊन बेभाव मिरच्या घेऊन गेल्या. नंतर तर हद्दच झाली. लोक आली आणि तुकारामांना म्हणाली, आम्ही सोबत पैसे घेऊन आलेलो नाही, घरी जाऊन पैसे घेऊन येईपर्यंत या तुमच्या साऱ्या मिरच्या संपून जातील. तुकाराम, तुम्ही एक काम करा, मिरच्या द्या, आम्ही मिरच्या घरी घेऊन जातो आणि येताना पैसे घेऊन येतो. त्यावर तुकाराम म्हणाले, काही हरकत नाही, घेऊन जा, माझा तुमच्यावर विश्वास आहे. लोक मिरच्या तर घेऊन गेली पण परत पैसे काय आणून देतच नव्हते. त्यातला त्यात विठू पाटील नावाचा पहिलवान तिथे आला आणि तुकारामांना म्हणाला, माझ्या घरी खूप जास्त माणसे आहेत, मला तर संपूर्ण एक गोणी मिरच्या लागतात, तर मी ही एक मिरच्यांची गोणी घेऊन जातो आणि गोणी घरी ठेवून येताना तुझे पैसे घेऊन येतो. असे बोलून मिरच्यांची अख्खी गोणी घेऊन गेला पण परत काय आलाच नाही. पण तुकारामांना याबद्दल काहीच वाटले नाही. त्यातले काही लोकांनी जे पैसे दिले होते त्यावरच ते समाधानी होते, परंतु पांडुरंगाला हे मान्य नव्हते. त्यांनी तुकारामाचा हा भोळा भाबडा आणि प्रामाणिक स्वभाव पाहून त्यांची मदत करण्याचे ठरवले. कारण हे जर असंच चालू राहील तर तुकारामाचे पत्नी आणि मुलं उपाशी राहतील. त्यांची काळजी पांडुरंगाला लागली होती. म्हणून पांडुरंगाने त्या गावात तुकारामाचा सेवक संताजी म्हणून अवतार घेतला आणि त्या गावात प्रगट झाले. पुढे काय झाले हे पाहू भाग 2 मध्ये. त्यासाठी आजच ईश्वरी किस्वे या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.